नमस्कार. मी भारती काका. आपणास नम्रपणे विनंती करते, येणाऱ्या पावसाळी अधिवेशनमध्ये मुंबईला आझाद मैदानावरती सर्व महाराष्ट्रातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने पावसाळी अधिवेशनला आपल्याला सर्वांनी एकत्रपणे त्या ठिकाणी यायचे आहे. 7-8 महिने झाले आपण बेरोजगार आहोत. आता आपल्याला जो रोजगार आहे त्या रोजगारासाठी सगळ्या तमाम पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांना मी नम्रपणे विनंती करते की त्यांनी पावसाळी अधिवेशन मध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने यावे. आपला हा लढा आपल्या रोजगारासाठी आहे आणि जेवढे काही सगळं पूर्ण महाराष्ट्रातील सगळे युवा प्रशिक्षणार्थी आहे यांनी जास्तीत जास्त संघटितपणे एकत्र येऊन एकत्रपणे आपल्याला लढा द्यायचा आहे. शासनाला जर आपल्या रोजगार आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला संघटित असणे फार गरजेचं आहे आणि यासाठी सगळ्यांनी एकत्रपणे येऊन एका छताखाली आपल्याला लढा द्यायचा आहे. एकत्र येऊन कारण जोपर्यंत आपण आपलं संघटन आपलं एकत्रीकरण त्यांना दाखवणार नाही तोपर्यंत शासन पण आपला कुठे विचार केला जाणार नाही. कारण आतापर्यंत एवढे आंदोलन झाले, उपोषण झाले, तर या सगळ्या ठिकाणी आपली संख्या फार कमी होती. त्यामुळे शासनाने आपला विचार केलेला नाही. कारण संख्याबळ कमी असल्यामुळे आपला विचार कुठेच केला नाही. त्यामुळे आपण आता पण बेरोजगार आहोत. म्हणून सगळ्यांनी पावसाळी अधिवेशनमध्ये परत आपल्यासाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी आली आहे आणि या पावसाळी अधिवेशनमध्ये जर आपली संख्या त्या ठिकाणी जास्तीत सरकारला जर दिसेल तर सरकार कुठेतरी आपला विचार करेल. कारण आताच्या सध्याच्या घडीला परिस्थिती अशी झालेली आहे की सगळीकडे आंदोलन उपोषण चालू आहे, शेतकऱ्यांचे चालू आहे, आमदारांचे चालू आहे. म्हणजे भाजपचं सरकार आणि हे सरकार कुणाचा विचार करत नाही. सामान्य लोकांचा विचार करणे तर सोडून द्या, आमदारांचा विचार करत नाही. वेगवेगळ्या प्रकारांच्या मागण्या किंवा शेतकऱ्यांचे जे काही आता कर्जमाफी झाली असेल तर कर्जमाफीसाठी आता तुम्ही बघितलं की पंढरपूरमध्ये आपले आदरणीय रोहित पवार साहेब हे उपोषण स्थळी बसले होते. तर आपण तर सामान्य जनता आहोत, आपला विचार सरकार करीत नाही कारण आपली संख्या त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे जे काही सगळे माझे युवा बांधव आहेत त्यांना पुन्हा मी नम्रपणे विनंती करते की त्याने येणाऱ्या पावसाळी अधिवेशनमध्ये या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने यावे. कारण हा लढा आपण जोपर्यंत एकत्रपणे लढत नाही, सामूहिकरित्या लढा देत नाही तोपर्यंत शासन आपला कुठेही विचार केला जाणार नाही. कारण बेरोजगारी एवढ्या प्रमाणात वाढली की सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रपणे यावे आणि एकत्रपणे येऊन शासनाला लढा द्यावे. कारण जोपर्यंत आपण हा अन्याय सहन करू, कारण एक प्रकारचा हा अन्याय होत आहे. आपल्याला 11 महिन्यात यांनी प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण देऊन आपण घरी बसलो आहे. त्या प्रशिक्षणाचा आपल्याला काहीच फायदा होत नाही आहे. आणि जे या जिल्हा कौशल्य विभागाचे जे मंगलप्रभात लोढा साहेब आहे यांनी जो 6 कलमी कार्यक्रम आखला होता तर त्या कुठल्याही एका कलमचं कुठल्याही प्रकारे त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही आहे. ते शासन का करत नाही आहे? कारण त्यांना कुठेतरी वाटते की युवा प्रशिक्षणार्थींनी आतापर्यंत खूप आंदोलन केले, उपोषण झाले, पण झालं का? आपण ज्या प्रकारे आपली शांतता आपण ठेवले, कुठल्याही प्रकारचं आंदोलन नाही त्यांना दिसत आहे, उपोषण दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी वाटतं की त्यांनी हा युवा प्रशिक्षणार्थी आता यांनी आंदोलन उपोषण यांचे बंद झाले का असं कुठेतरी शासनाला यांचं त्यांना वाटत आहे. पण असं होऊ नये. आपले वेगवेगळ्या प्रकारचे आपले निवेदन चालू आहे, पाठपुरावा करणं चालू आहे, जिल्हा लेवलला चालू आहे, कौशल्य विभागला चालू आहे, कलेक्टर साहेब यांना चालू आहे, प्रत्येक ठिकाणी आपले निवेदन चालू आहे. पण कुठल्याही निवेदनाचा आपल्यावर ते आपल्या मागणीचा विचार करत नाही. का करत नाही? कारण जोपर्यंत आपण सगळी युवा प्रशिक्षणार्थी एकत्र येत नाही, एकत्रपणे लढा देत नाही तोपर्यंत शासन आपला विचार करणार नाही आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे सगळे जे काही प्रश्नार्थी आहे प्रत्येक ठिकाणी मला मान्य आहे. आता सध्याच्या घडीला सगळेजण आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कामाला लागले किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी ते रुजू झाले आहे. तरी त्यांना पण मी नम्रपणे विनंती करते की तुम्ही 8 किंवा एका आठवड्याच्या सुट्ट्या घेऊन येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये यावे. का होईल काय आपले जे युवा बांधव आहे यांना आणखी ताकद भेटेल. कारण आपली संख्या अगोदरच कमी झाली आहे आणि आता आणखी संख्या आपली जर कमी दिसली तर शासन आपला कुठेही विचार केला जाणार नाही. म्हणजे आपण आतापर्यंत जे काही आंदोलन उपोषण करत आलो याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा मिळत नाहीये. कारण आपली संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आपण निवेदनाने आपण 1,34,000 35,000 पर्यंत आपली संख्या त्यांना दिसत आहे आणि मोजकीच आपले जे प्रशिक्षणार्थी आहे त्या ठिकाणी
त्या ठिकाणी दिली जातात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थींना परत मी सांगते की आपले जे काही आमदार आहे, तुमचे जे काही कॅबिनेट मंत्री ओळखीचे आपले स्थानिक आमदार आहे, यांनी प्रत्येकाने आपण त्यांना परत त्यांना आपण पुन्हा त्यांना निवेदन देऊन का होईल की त्यांना आपण सांगायचे की आतापर्यंत जे काही अधिवेशन झाले ते तुम्ही आमचा मुद्दा फार कमी मोजकीत आहे की 5-6 आमदारांनी आपला मुद्दा विधान भवन मध्ये उचललेला आहे. परत त्यांना आपण नम्रपणे विनंती करायची की आतापर्यंत तुम्ही आमचा आवाज विधान भवन मध्ये तुम्ही आमच्या मागण्या आमच्या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या यांनी सांगितलेलं आहे, पण तुम्ही जोपर्यंत त्यांना म्हणणार नाही की आम्ही ज्या प्रकारे तुम्हाला पाठिंबा देऊन तुम्हाला निवडून आणलेला आहे, तुम्हाला मत दिलेलं आहे, पण आता तुम्ही आमच्या मागण्या ज्या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या आहेत तुम्ही तुमच्या विधान भवन मध्ये तुम्ही त्या मागण्या मांडा, म्हणजे जेणेकरून जे सर्व स्थानिक आमदार आहेत यांनी जर आपला मुद्दा त्या ठिकाणी उचलून धरला तर काहीतरी त्याचा इफेक्ट होईल. कारण 5-4 आमदारांनी जर त्या ठिकाणी मुद्दा मांडला तर त्याचा इफेक्ट होत नाही. आपण बघितलं की मागच्या वेळेनं जे काही आपले व्हिडिओ दाखवले, व्हिडिओ विधान भवन मध्ये बाजू दिले नाही. इथपर्यंत सीएम सरांनी म्हटलं की दोघांनी असा त्यांचा प्रस्ताव मी सीएम कडे पाठवते, त्याही गोष्टीची अंमलबजावणी झालेलं नाही. त्यामुळे परत आपण काय करायचं, जेवढे आपले आमदार त्यांनी परत आपण नम्रपणे करायचं आमचा आवाज आहे, आम्ही जे बेरोजगार लोक आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींना आम्हाला रोजगार हवा आणि ते कशा पद्धतीने आम्हाला शासन देऊ शकते त्या सगळ्या मागणीचा पाठपुरावा आपण आमदारांकडे केला पाहिजे की जेणेकरून काय होईल की ते आमदार स्थानिक आमदार आपल्याकडे आलेल्या सगळ्या निवेदनाचा पाठपुरावा विधान भवनामध्ये करेल आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला उपोषण करणार आहे त्यावेळेला आपण त्या ठिकाणी परत आमदार निवासला जाऊन किंवा त्या ठिकाणी भेट देऊन विधान भवनामध्ये भेट देऊन परत आपण आपल्या ज्या मागण्या परत त्यांना मांडायला लावायचं, त्यांना विनंती करायची. कारण 1-2 आमदार या ठिकाणी जर मुद्दा उचलत असेल तर शासन हे धरत नाही किंवा त्याचं पाहिजे तसा इफेक्ट पडत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त यावेळेला जे आमदार साहेब आहे बेरोजगारी कशा प्रकारे वाढलेली आहे तुम्हाला माहितच आहे आणि ह्या बेरोजगारीवर जर मात करायची असेल तर सगळ्यांनी संघटित एकत्र येऊन आपल्याला हा लढा त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि जे काही आपले सगळे युवा प्रशिक्षणार्थी बांधव आहे यांनी एकत्र येऊन एकत्रपणे नियोजन करायचं आहे आणि हा जो लढा आहे आपल्याला जिंकायचा आहे. धन्यवाद.